नमस्कार. मी स्नेहा देवघरे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या रीतीभाती या संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या चॅनलवर. आज आपण माहिती घेणार आहोत महाशिवरात्रीविषयी. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून तो दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाचं प्रतीक आहे. तसंच अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवतो. या दिवशी भक्त उपवास, पूजा, मंत्रोच्चार आणि रुद्राभिषेक करून शिवाला प्रसन्न करतात आणि आध्यात्मिक उन्नती साधतात असं मानलं जातं. या प्रसंगी भगवान शिव त्यांचे दैवी तांडव नृत्य करतात असं म्हणतात. महाशिवरात्रीचं महत्त्व नेमकी काय ते जाणून घेऊया. या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला, ज्यामुळे सृष्टीत समतोल आला अशी श्रद्धा आहे. तसंच ही रात्र अंधकार आणि अज्ञानाचं प्रतीक असून या दिवशी शिवाची पूजा करून भक्त अज्ञानातून ज्ञानाकडे जातात. या दिवशी शिवतत्व पृथ्वीला स्पर्श करतं आणि ज्यामुळे आध्यात्मिक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. कशी साजरी करतात बरं ही महाशिवरात्र ते पाहूया. तर महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त दिवसभर उपवास करतात, रात्रभर जागरण करतात. शिवलिंगावर दूध, दही, मध, गंगाजल आणि इतर पवित्र वस्तू अर्पण करून रुद्राभिषेक करतात. शिवशंकराचा मंत्र म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात आणि ध्यान करतात. असं म्हणतात की शिवशंकर भगवानांकडे जे आपण इच्छितो ते नक्की मिळतं. अशा शिवशंकराला कोटी कोटी प्रणाम करून मी आज इथेच थांबते. भेटूया पुढच्या भागात जाणून घेण्यासाठी महाशिवरात्रीची आख्यायिका. प्रेक्षक हो, माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओजचे अपडेट्स मिळत राहतील. तूर्त जय श्रीकृष्ण.